अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी स्वामीयाग कशा पद्धतीने करायचा, याआधी निश्चितच तुम्ही स्वामीयाग केलेला नसेल, कारण खूप जणांनी श्री स्वामी चरित्र या पोथीचे पारायण सुरू केलेले आहेत आणि तुम्ही आता दत्त जयंतीनिमित्त म्हणजेच जो सप्ताह आहे, आज 20 डिसेंबर आहे, तर 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि या 7 दिवसामध्ये तुम्ही स्वामीयाग एक दिवशी तरी करा. तुमच्या संसारामध्ये, जीवनामध्ये जे काही दुःख आहे, अडचणी आहेत, खूप स्वामींची सेवा करूनही तुम्हाला मार्ग मोकळा होत नाही, याला कारण आपलं प्रारब्ध असतो, पितृदोष असतो, पूर्वकर्म असतं आणि आपण महाराजांची जास्तीत जास्त सेवा करून हे सर्व आपल्याला म्हणजे संपवून आपलं प्रारब्ध कमी करून आपल्याला चांगले दिवस आणायचे आहेत आणि यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. आता खूप जणांनी श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी वाचन केलेली आहे आधीसुद्धा, पण आता स्वामीयाग कसा करायचा, तर जे जे केंद्रामध्ये जात असतील त्यांना माहीत असेल स्वामीयाग कसा करायचा, पण मनामध्ये भ्रम असतो की तो केंद्रातच केला जातो का, तर तुम्ही घरी कशा पद्धतीने करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि महाराज म्हणतात की या गुरुचरित्र जे आपला सप्ताह आहे दत्त जयंतीनिमित्त, तर या सप्ताहामध्ये जो भाग्यवान आहे त्यालाच महाराज संधी देतात त्यांच्या सेवेची. मला तरी असं वाटतं की तुम्हीसुद्धा ते भाग्यवान आहात, म्हणूनच आज हा स्वामींचा संदेश ऐकत आहात. तर मग तुम्हालासुद्धा आता एक दिवशी असा स्वामीयाग करायचा आहे. फक्त तुम्हाला वेळ लागणार आहे 1.5 तास. आणि ज्यांनी 21 पारायण स्वामीचरित्र सारामृत सुरू केलेले आहेत, तर तुम्ही तुमच्या 21 पारायणाचं 21वं पारायणसुद्धा हे अशा पद्धतीने करू शकता. ज्यांनी कुठलीही सेवा केली नाही, त्यांना वेळ नाही आहे, त्यांनी हे स्वामीयागचं एक पारायण आपल्या घरी अवश्य करा. कसं करायचं, कुठले नियम पाळायचे, कधी करायचं आणि पूजा मांडणी करायची का, सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. तर सर्वप्रथम आज 20 डिसेंबर आहे आणि 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे, तर आपल्याला या 7 दिवसामध्ये एक दिवशी स्वामीयाग करायचा आहे. तर तुम्ही दत्त जयंतीनिमित्त कोणकोणत्या सेवा करत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांना काही सेवा जमत नाहीत, कुठली सोपी सेवा करता येईल, तुम्हाला जर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूजा मांडणी करून घ्यायची आहे. जरी तुम्ही आधी मांडली असेल तर त्याच पूजेसमोर तुम्हाला स्वामीयाग करायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे. या ठिकाणी जशी मांडणी केलेली आहे याचा व्हिडिओ मी आधीच तुम्हाला शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही पूजा मांडणी करून घ्या. स्वामी महाराजांचा फोटो किंवा मग श्री गुरुदत्त महाराजांची फोटो मूर्ती ठेवली तरी चालेल. आणि पूजेच्या समोर तुम्हाला एक हवनकुंड घ्यायचं आहे. आता प्रत्येकाकडे हवनकुंड नसतं, तर मग आपल्याकडे जे देवपूजेचं ताट असतं किंवा बरेच जण घंगाळ वापरतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर मी या ठिकाणी देवपूजेचं ताट घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला ज्या गाईच्या गोवऱ्या असतात, तर ह्या गावरान गाईच्या गोवऱ्या केंद्रामध्ये मिळतात किंवा ज्या ठिकाणी आपण देवपूजेचे साहित्य आणतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. आणि होमपुडासुद्धा असतो, त्यामध्ये सुद्धा सर्व साहित्य असतं. आणि जर तुमच्या आसपास असतील आंब्याची झाडे तर त्याच्या थोड्याशा वाळलेल्या काड्यासुद्धा तुम्ही घ्या किंवा त्या तुम्हाला दुकानात उपलब्ध झाल्या तर तुम्ही त्यासुद्धा घेऊ शकता. तर अगदी तुम्हाला फक्त 2च गोवऱ्या लागणार आहेत. आणि सर्वप्रथम जे ताट आहे त्या ताटामध्ये माती भरून घ्यायची आहे आणि नंतर मग एक तुम्हाला पूजेच्या समोर चौरंग ठेवायचा आहे किंवा एखादा छोटासा पाट ठेवा, त्यावरती ते ताट ठेवा. ताटाच्या बाजूनी तुम्ही रांगोळी वगैरे काढून घ्या. जसं तुम्हाला डेकोरेट करता येईल त्या पद्धतीने, वेळ असेल तसं करू शकता. तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने पूजेच्या समोर एक छोटासा चौरंग ठेवलेला आहे आणि त्यावरती मी आता देवताट घेतलेला आहे. यामध्ये मी माती वगैरे भरलेली नाही, पण तुम्ही भरून घ्यायची आहे ज्यावेळी तुम्हाला करायचं आहे. मी पण तसं करेल करताना, पण आता फक्त दाखवते तुम्हाला. आणि समोरच
श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी घ्यायची आहे, त्याच्यासमोर तुम्हाला बसायचं आहे. पण ही मांडणी करताना जे होम आहे किंवा जे हवनकुंड आहे ते थोडंसं साईडला ठेवलं तरी चालेल. खूपच पूजेच्या समोर नको आहे किंवा पोथी जी ठेवलेली आहे त्याच्यासुद्धा समोर नको आहे. तुम्हाला जेव्हा पान वगैरे आपल्याला पलट करायचं असतं त्यावेळी खूप काळजीने हे प्रोसेस करा. आता सर्वप्रथम तुम्हाला दीप प्रज्वलन, आपण तर पूजा वगैरे केली तेव्हा दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. मग स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. महाराजांना मुजरा करायचा आहे. महाराजांसाठी तुम्हाला इथे नैवेद्यामध्ये खीर बनवायची आहे किंवा मग तुम्ही महाराजांच्या आवडीचा शिरासुद्धा करू शकता. तर सर्वप्रथम पानाचा विडा ठेवायचा आहे. ज्या ठिकाणी आपण होम करतोय त्याच पाटावर जागा असेल तर तिथे, किंवा मग समोर खाली ठेवलं तरी चालेल. तर 2 विड्याची पाने, जोडपान, त्यावरती 1 सुपारी घ्यायची आहे आणि ती तुम्हाला त्या होमला आधी ठेवायची आहे. नंतर तुम्हाला हवनमध्ये हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि हवनमध्ये फूल ठेवा, अक्षदा टाका, नमस्कार करा. आणि मग इथे मी तुम्हाला जसं दाखवलं की कापूरची एक वडी त्या आपल्या गौरीवरती ठेवायची आहे. यावरतीच तुम्ही आंब्याच्या काड्या किंवा जे काही तुमच्याकडे हरिद्रव्य तुम्हाला उपलब्ध होईल काड्यांचं वाळलेल्या ते तुम्ही घ्या, किंवा मग असा होमपुडा जो आहे त्यामधील थोडीशी सामुग्री आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आता आपल्याला या ठिकाणी लगेचच नैवेद्याला भरीव चौकोन करून नैवेद्य ठेवायचा आहे. त्यामध्ये तुळशीपत्र घालून घ्यायचं आहे. नैवेद्यावरती पाणी फिरून तुम्हाला माहीत असेल नैवेद्य कसा दाखवायचा, नाहीतर मी आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये माहिती दिलेली आहे महाराजांच्या सेवेची, त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. नैवेद्य तुम्ही दाखवला नंतर महाराजांना पुन्हा एकदा मुजरा करायचा आहे आणि संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा हे खूप वेळा सांगते, पण बरेचशा पुन्हा पुन्हा कमेंट येतात. प्रत्येकजण नव्याने व्हिडिओ पाहतच असतात, स्वामींच्या मार्गात नव्याने येत असतात. तर एका ग्लासमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये 1 चमचा ठेवा आणि 1 ताम्हण घ्या. त्या स्वतःच्या उजव्या हातामध्ये डाव्या हाताने चमच्याने 3 पळ्या पाणी उजव्या हातावरती घ्या. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे अक्षदा घ्यायचे आहेत. फूल असेल फूल घ्या, फुलांची पाकळी घ्या आणि डावा हात उजव्या हाताच्या खाली लावायचा आहे आणि महाराजांना तुमची इच्छा सांगायची आहे. किंवा मी तुम्हाला यावेळी असं म्हणेल की तुम्ही कुठलीही इच्छा सांगू नका, फक्त 3 वेळा म्हणा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री सद्गुरू स्वामी समर्थ. हे श्री गुरुदत्त महाराज, हे स्वामी माऊली, माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि मला वर्षानुवर्ष तुमच्या सेवेमध्ये ठेवा. मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त तुमचेच नामस्मरण माझ्या मुखात राहू द्या आणि तुमचीच मी एक भक्त म्हणून कायम राहू द्या, अशी तुम्ही एक प्रार्थना करा. स्वतःसाठी नेहमीच आपण मागतो, पण ही एक प्रार्थना करून, महाराज तुम्ही करून घेताय म्हणून मी ही सेवा करते, याचं मला तुम्ही भाग्य दिलं आहे, ही सेवा माझी निर्विघ्नपणे पाडा, असे तुम्ही एक इच्छा आणि हा संकल्प करा आणि हा स्वामी याग करा. बघा, यानंतर तुम्ही महाराजांना काहीही मागण्याची गरज पडणार नाही. हातामधील पाणी ताम्हणात सोडा. पूजा झाल्याच्या नंतर ते पाणी एखाद्या झाडाच्या कुंडीला टाका. आता 1 माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे. त्यानंतर अध्याय पहिला घ्यायचा, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः. हे पूर्ण तुम्हाला पाही माम पाही माम पाही माम इथपर्यंत वाचन करायचं आहे. त्यानंतर जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयन अनंतवेशा अनामातिता अनंता. इथे जे 1 दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं हरिद्रव्य, तुमचे ही 3 बोटे जे आहेत यामध्ये घ्यायचं आहे. तर यामध्ये तुम्ही तांदूळ आणि तीळ स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ त्यामध्ये तीळ मिक्स करायचे आणि अगदी 4-5 असेच दाणे घ्यायचे आणि स्वाहा. त्यानंतर मग पुन्हा जो सकळ विश्वाचा जाणिता समुद्रकन्या ज्यांची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. 2 आकडा आला लगेच स्वाहा. अशा पद्धतीने स्वाहा करत आपल्याला हा स्वामी याग करायचा आहे आणि याला स्वामी याग म्हणतात. म्हणजे
प्रत्येक वेळी 1, 2 आकडा या पद्धतीने ओव्या बदल होत जातात. त्या पद्धतीने 21 अध्याय होईपर्यंत ज्या ठिकाणी तुम्हाला सिरियलनुसार आकडे येतील त्या ठिकाणी तुम्हाला स्वाहा स्वाहा करून हरिद्रव्य टाकायचं आहे. जर जाळ विजत चालला तर कापूरवडी घाला किंवा जे काही हरिद्रव्य आपण लाकूड स्वरूपात आणलेलं आहे ते सुद्धा तुम्ही टाका. त्याचबरोबर थोडंसं तूपसुद्धा आपल्याला इथे प्रत्येक वेळी चमच्याने एक टिपका टाकायचा आहे. एका वाटीत अर्धी वाटी तूप घ्या आणि शुद्ध गाईचं घ्या, नसेल तर जे असेल ते घ्या. या पद्धतीने तुम्हाला 21 अध्यायांचा स्वाहाकार करत हा स्वामीयाग करायचा आहे. हा स्वामीयाग केल्याने तुमच्या घरातील सर्व दुःख, दरिद्रता आणि तुमच्यावरती असणारी इतरांची वाईट नजर किंवा जो पितृदोष आहे, सर्व तुमच्या मागे लागलेले जे वाईट कर्म आहेत हे सर्व नष्ट होतील. महाराजांची सेवा मनापासून करत आहात तर हा बँक बॅलन्स जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आपल्याला त्रास सहन करावा लागतो आणि जसा हा बँक बॅलन्स वाढत जाईल तशी आपले चांगले दिवस येतात. तुम्हाला सुद्धा माहीत आहे आपल्याकडे कुठलाही जास्त बॅलन्स असेल, पैसा असेल तर मग आपण खरंच खुश असतो की नाही. त्याच पद्धतीने आपल्याला या कर्मदोषातून मुक्ती पाहिजे असेल किंवा हे जे आपल्या मागे जे काही पितृदोष लागलेले आहेत याला एकच मार्ग आहे, फक्त स्वामींची निसंकोचपणे पूर्ण श्रद्धा ठेवून सेवा करा. यासाठी साधे सोपे नियम आहेत. या सप्ताह काळामध्ये तर कोणते नियम पाळायचे याआधीसुद्धा मी सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला ते माहीत नसेल, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर साधे सोपे नियम: मांसाहार करायचा नाही आणि 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करूनच गुरुचरित्र पोथी तुम्ही करत असाल, पण हे काही जर करत नसाल तर ज्या दिवशी स्वामीयाग करायचा आहे त्या दिवशी तरी तुम्हाला एक दिवशी हा नियम पाळावा लागेल. या सप्ताह काळामध्येच 20 ते 26 डिसेंबरपर्यंतच तुम्हाला एक दिवशी स्वामीयाग करायचा आहे. उद्या गुरुवार आहे, उद्या करू शकता, शुक्रवारी करू शकता, शनिवारी केला तर उत्तम, कारण स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा शनिवारी स्वामीयाग केला जाणार आहे आणि तुम्ही जर घरी शनिवारी केला तर खरंच तुमची सेवा ही पूर्ण फळात जाईल. कधीही करा. ज्या ताईंना अडचण आहे आणि आत्ता शक्य होणार नाही, दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे उठून देवपूजा करून स्वामीयाग केला तर साक्षात श्री गुरुदत्त महाराजांची तुमच्यावरती कृपा होईल. कारण दत्त जयंती दिवशी साक्षात आपले प्रभू हे पृथ्वी तलावर 1000 पट त्यांचं तत्व जागृत असतं आणि मग बघा तुम्ही त्या दिवशी जर स्वामीयाग केला तर महाराज तुम्हाला भरभरून देतील, मागायला काही शिल्लक राहणार नाही. तर भक्त हो, केंद्राप्रमाणेच घरच्या घरी तुम्ही स्वामीयाग कसा करायचा याची मी सविस्तर माहिती दिलेली आहे. स्वतः ही सेवा न चुकता दत्त जयंतीपर्यंत करा. ज्यांना अडचण निर्माण होईल, या 7 दिवसात करताच येणार नाही, सुतक असेल, विटाळ असेल, त्यांनी पुढच्या गुरुवारी करा, मार्गशीर्षमधील एखाद्या गुरुवारी करा. पण नेहमी आपल्याला स्वामीयाग केल्याचं पुण्य जास्त प्राप्त होत नाही, सप्ताहामध्ये ते जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे या सप्ताह काळामध्येच हा स्वामीयाग करावा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि इतर भक्तांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील आणि अखंड तुमच्यावरती स्वामी महाराजांची कृपादृष्टी राहील. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.